रमेश गेला तर बाबासाहेब पत्राचं उत्तर लिहितात, बापाला न भेटता गेला बाळा, माझं बाळ बापाला न भेटता गेलं म्हणजे बघितलंच नाही. मुलगी गेली ते सांगितलं, त्या मुलीचं नाव कुणी ठेवलं? हिंदू नाव ठेवलं, वराळे, धारवाडचे वराळे मामा. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव हिंदू ठेवलं. आणि जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली, त्यावेळेस स्वागत गीत कुणी म्हटलं? हिंदुताई बघा, त्यांच्या मुलींनी, वराळे मामा. तर ते एवढे एकनिष्ठ कार्य करते, म्हणजे असं वाटेल की मुलगीच आहे का काय आपली, एवढं म्हणजे बाबासाहेबांनी बघितलेली पण नाही. किती ही लिंक लागते बघा, आपण तेवढा विचार नाही करत. बाबासाहेब जेव्हा सिडनी आर्म कॉलेजमध्ये पहिल्यांदा प्रोफेसर म्हणून लागले तर 450 रुपये पगार दिला. सगळ्यांना कपडे केले, स्वतःला काहीच नाही आणलं. बाबासाहेबांना धोतर, सदरा, बेड आणलाय, गादी म्हणजे गादी आणलीये, पाट आणलाय, त्यांना जेवायला बसायला, सगळ्या नंदांना साडी चोळी केली, गंगा मंजुळा तुळसा सगळ्यांना, आणि पैसे संपले. स्वतःला काहीच घेतलं नाही, रोज छान छान जेवण करून घातलं, थोड्या दिवसांनी ते पैसे संपले. बाबासाहेबांना भीतभीत सांगितलं की आता, तिला वाटलं आता नोकरी करतात आपलं चांगलं होणार आहे, पण बाबासाहेबांना परत जायचं होतं. त्यावेळेस 50 रुपये बाबासाहेबांनी रागवून दिले, हे 50 रुपये घे, ह्याच्यात महिना चालव. 1.5 रुपयाच्या 45 पुड्या बांधल्या. रोज एक पुडी काढायची आणि 5 रुपये बाजूला ठेवायचे, कशासाठी? बाबासाहेबांच्या पुस्तकाला.